जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून माझा लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिन्याला 10,000 रुपये युवकांना दिले जाणार आहेत. या संदर्भात हा जो शासन निर्णय आहे तो संपूर्ण आपण पाहणार आहोत. अर्ज कुठे करायचा आहे, अर्जासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे, पात्रता काय आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन 9 जुलै 2024 रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर प्रस्तावना काय आहे, तर राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय त्यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्यांमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहे. विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्याचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनात आलेले आहे. तर यामध्ये शासन निर्णयामध्ये काय सांगितले गेलेले आहे, तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता ठेवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. तर महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपकरणाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्याची क्षमतावाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. या उपकरणाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावरती आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर योजनेचे कामकाज, उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्यप्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदणी, त्याच्यानंतर विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता याची राहणार आहे. 12वी, ITI, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. ठीक आहे. त्यानंतर लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सरकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापन, महामंडळ, सामाजिक संस्था, ठीक आहे, आणि विविध आस्थापने इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. ठीक आहे. त्यानंतर किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना उद्योगामध्ये संस्थेच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. त्यानंतर रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योजकांची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाच्या संकेतस्थळावरती केले जाणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्रता, उमेदवाराची पात्रता काय असणार आहे, ठीक आहे, कागदपत्र काय लागणार ते आपण एकदा पाहून घ्या. तर सर्वप्रथम उमेदवाराचे किमान वय 18 ते 35 वर्षापर्यंत असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतामध्ये 12वी पास, ITI पास, पदवी, पदव्युत्तर पास असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाही. ठीक आहे. म्हणजे जे शिक्षण घेत आहे ते इथे
सहभागी नसणार आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर उमेदवाराची आधार नोंदणी असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचे बँक खाते आधार संलग्न असले पाहिजे. उमेदवाराचे कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरती नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. ठीक आहे. तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला जो नोंदणी क्रमांक आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर या योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठीची पात्रता पाहून घेऊया. तर आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. त्यानंतर आस्थापना उद्योगाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. ठीक आहे. त्यानंतर आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षपूर्वीची असावी. तर सर्वप्रथम आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळाची नोंदणी करणे हे तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे. पहिला तुम्हाला इथे नोंद करावी लागणारच आहे. त्यानंतर सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असेल. सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. मित्रांनो, हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. तुम्हाला हे 6 महिने इथे कालावधी पूर्ण करावाच लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाणार आहे. ते कशा प्रकारे आहे ते आपण इथे पाहून घेऊया. तर सर्वप्रथम शैक्षणिक अर्हता पाहूया. तर 12वी पास असेल तर त्याला 6,000 रुपये दिले जाणार आहे. त्यानंतर ITI किंवा पदविका असेल तर त्यांना 8,000 रुपये दिले जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पदवीधर आणि पदव्युत्तर प्रतिमाह विद्यावेतन 10,000 रुपये हे दिले जाणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्व आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत उपरोक्त तत्काळ नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणाचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थाच्या थेट बँक खात्यात म्हणजे DBT द्वारे ऑनलाईन दरमहा अदा करण्यात येणार आहे. ठीक आहे. तुमची हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ महिन्यात 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाल तर संबंधित प्रशिक्षणार्थास त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे पैसे दिले जाणार नाहीये जर 10 दिवसाच्या वरती सुट्टी असेल तर. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे. ओके. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10% व सेवा क्षेत्रासाठी 20% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेतले येतील. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी राज्यस्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक निधी 2024-25 या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता येत आहे. ठीक आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. ही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, हा जर GR तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती हा उपलब्ध झालेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. जेणेकरून तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. 10,000 रुपये महिना पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.